गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज डेचा स्टार्ट तर खूप क्यूट झाला होता, कारण की आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं श्रेयाच्या बड्डेसाठी. तिचा बड्डे 14 ऑक्टोबरला असतो, पण त्यावेळी आम्हाला जाता येणार नाही आहे. मग ती आली होती तर आम्ही पटकनच केक कापून घेतला, क्यूटशी अशी मुवमेंट कॅप्चर केली. त्यानंतर नाश्ता वगैरे करून ते लोक निघाले, कारण की त्या दोघींची एक्झामही आहेत आणि बरंचसं त्यांनाही दिवाळीची खरेदारी वगैरे करायची होती, म्हणून ते निघाले. मग त्यांना असं स्वीट्सचं असं बाय बाय केलं. घरी आली, थोडासा रेस्ट केला, कामं पडलेली आवरली. त्यानंतर आहे ना संध्याकाळी असं काहीतरी बनवायचं होतं जे की झटपट होईल आणि जास्त झंझट नको होती मला, म्हणून मी ट्राय केली धपाट्याची रेसिपी. हे मी कधी खाल्लं नाही आहे, मी फक्त म्हणजे माझ्या मैत्रिणींनी कधी आणलं, फ्रेंड्सनी टिफिन आणलं तरच खाल्लं आहे. माझ्या घरी कधी धपाटे बनले नव्हते, तर मी यूट्यूब केली रेसिपी आणि मला जमलेले बऱ्यापैकी. तर मी कसे बनवले धपाटे मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी घेतलं होतं दोन वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन. त्याच्यामध्ये आपला मिरची लसूणचा ठेचा आणि हळद आणि मीठ टाकून मस्त असं पीठ मळून घ्यायचं घट्टसर. आणि मग असं पोलपाटावर ओलं कापड ठेवायचं आणि त्याच्यावर धपाटा टाकायचा आणि ओल्या हाताने थपाथप थापून घ्यायचा. छान होतो धपाटा. मी तर फर्स्ट टाईमच ट्राय केला होता. मला वाटलं नव्हतं की हा सक्सेसफुल अटेम्प्ट असेल, पण फायनली सगळं छान झालं. सो उद्या भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.